की बिल्डर ही जी काही जनसामान्यामध्ये प्रतिभा आहे. एक संकल्पना आहे त्यातले आपण नाही. बरोबर. आपण थोडं वेगळ्या पद्धतीने काम करायचं आहे या क्षेत्रात आणि अशीच वाटचाल 20 वर्ष मी छान. करत आतापर्यंत 5,000 सॅटिस्फाईड इंडिव्हिज्युअल्स. वाह! त्याच्यानंतर आधीचा जो बिल्डर आहे, डेव्हलपर आहे, त्यांनी कन्व्हिन्स डीड करून दिलंय का? किती लाख स्क्वेअर फुटाचं किंवा हजार स्क्वेअर फुटाचं बांधकाम आतापर्यंत झालं असेल? आतापर्यंत सहज 13-14 लाख स्क्वेअर फूट खूप बांधकाम मोठी झालंय. अचीवमेंट आहे ही. लोकांना तुम्ही काय सांगाल, की हे क्लॉज तुम्ही अग्रीमेंटमध्ये खास घालाच. भले ते तुमचे ग्राहक असोत किंवा नसोत, पण रिडेव्हलपमेंट करणं म्हणजे स्वतःचं घर पणाला लावणं, स्वतःची वास्तू पणाला लावणं आहे. नमस्कार. अभिज टॉक या आपल्या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये नेहमीप्रमाणे आपण वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत आणि सचोटीने काम करणाऱ्या लोकांना घेऊन येतो आणि त्यांच्याशी त्यांच्या क्षेत्रातल्या अनुभवाबद्दल चर्चा करत असतो. तर आज असेच विशेष पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत. एक बांधकाम क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव, परत सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी अत्यंत चांगलं योगदान त्यांच्या परीने दिलेलं आहे. त्याचबरोबर अनेक चांगल्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असलेले संजय कणेकर सर आज आपल्या इथं आलेले आहेत. A1 ग्रुपचे सर्वेसर्वा असलेले संजय कणेकर सर अनेक मोठ्या बांधकाम प्रकल्प पूर्ण करून यशस्वीरित्या त्यांनी आत्तापर्यंत आपली कार्यसिद्धता समाजापुढे दाखवून दिलेली आहे. त्याचबरोबर भारताच्या बाहेर सुद्धा त्यांनी आपलं कामाची ओळख निर्माण केलेली आहे. असे विशेष पाहुणे आपल्याकडे आलेत आणि विशेष म्हणजे आत्ता रिडेव्हलपमेंट या क्षेत्रात त्यांचं स्वतःचं योगदान खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. तर त्या संदर्भात आपल्याला आज त्यांच्याशी छान संवाद साधायचा आहे. नमस्कार सर, नमस्कार. तुम्ही आज इथे आलात नमस्कार. त्याबद्दल आमच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं मी मनापासून स्वागत करतो. आज आपण Thank you. एक रिडेव्हलपमेंट आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काही गोष्टी या विषयावर चर्चा करणार आहोत. नक्कीच. तर मनापासून तुमचं स्वागत. तर थेट मुद्द्याला हात घालतो. A1 ग्रुप ही जी आज भारतात किंवा पुण्यामध्ये सुरुवात झालेली जी कंपनी आहे, ज्यांनी साता समुद्रापार सुद्धा आपलं ओळख निर्माण केलेली आहे. तर या कंपनीची सुरुवात कशी झाली आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही लोकांना सांगितली तर फार छान होईल. नक्कीच. 2005 साली कंपनीची सुरुवात झाली. बरं. रवी कामत माझे सिनियर जे आहेत त्यांच्याबरोबर आम्ही आधी रिटेल क्षेत्रात पुण्यात काम करत होतो. आम्हाला एक अपॉर्च्युनिटी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी करण्याची आली आणि रिअल इस्टेटमध्ये कामत साहेबांचा एक्सपिरियन्स मोठा 90च्या दशकातला होता. सो त्यांनी विचारणा केली की हे एक चॅलेंज आपल्याला मिळतंय, तर आपण करूया का? बरं. मी आणि त्यावेळेचे माझे अजून एक कलीग होते, असे आम्ही तिघांनी मिळून हे काम करायचं ठरवलं आणि डेक्कन जिमखाना परिसरात पहिलं प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीचं आम्ही बरं. काम हाताशी घेतलं. खूप मोठा आणि नोन प्रकल्प आहे. डेक्कनवरचा प्रॉमिनंट मॉल आहे तो. बरं. तर तिथे आम्ही सुरुवातीला लायझनिंगपासनं ते प्लॅन सँक्शन होईपर्यंत सर्व सगळं. प्रकारची कामं त्या डेव्हलपरला त्यावेळेस करून दिली. करून दिली. वा. त्याचबरोबर इमिजिएट त्याच्यानंतर काम आवडल्यामुळे त्याच कंपनीने आम्हाला जवळच दुसरं काम पुढच्याच चौकामध्ये अजून एक अशाच पद्धतीचं काम काम दिलं दिलं आणि तेही आम्ही जवळपास 2-2.5 वर्ष आम्ही हे करत होतात. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी करत होतो. बरं. आणि तिथून पुढे मग 2007 साली आम्ही बाणेर भागामध्ये एक प्लॉट घेऊन तिथे सागा नावाचा प्रोजेक्ट लॉन्च केला. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होता. तिथपासनं ऍक्च्युली A1 ग्रुप हा जो ब्रँड आहे तो अस्तित्वात आला आणि तिथून पुढची मग सगळी वाटचाल आहे. क्या बात आहे. आतापर्यंत साधारण किती प्रोजेक्ट्स आपले कंप्लीट झालेत? त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल साधारण किती आहे आणि कमर्शियल किती आहे? प्रोजेक्ट साधारण 20च्या पेक्षा जास्त प्रोजेक्ट कंप्लीट झाले आहेत. सुमारे 1250 युनिट आतापर्यंत आपण डिलिव्हर केलेले आहेत, विकलेले आहेत म्हणजे. आणि त्याच्यातले मला वाटतं 25% हे कमर्शियल असावेत आणि बाकी 75% हे रेसिडेन्शियल. तुमच्याविषयी बोलताना मला माहिती आहे समाधानी ग्राहक ही तुमची ॲसेट आहे.
तर आतापर्यंत साधारण किती फॅमिलीज तुमच्या या प्रोजेक्टच्या भाग होत्या साधारण? साधारण एका कुटुंबामध्ये 5 व्यक्ती असं ॲव्हरेज आपण धरलं, बर. तर आत्तापर्यंत 5,000 सॅटिस्फाईड वाह! इंडिव्हिज्युअल्स क्या बात आहे. हे नक्की आम्ही म्हणतो आपण की वास्तू एखादी घडणं आणि त्याच्या माध्यमातून अगदी नक्की, स्वतःच्या आयुष्यात एक चांगली अगदी हे नक्की. उभं राहणं. तर तसे आशीर्वाद तुमच्याकडे खूप आहेत, की येस. कुठलाही वादविवाद न होता अत्यंत चांगल्यापणाने तुम्ही एखाद्याला घर देता. तेव्हा आत्तापर्यंत तरी फॉर्च्युनेटली लिटिगेशन फ्री काम सगळं झालेलं आहे. खूपच छान. कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मेजर काही ऑब्स्टॅकल नाही. किंवा लिटिगेशन कारण अशा एक पद्धतीचं नाही आहे. बिल्डर म्हणलं की थोडंसं त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, हां. की काहीतरी वाद तर आली मी प्रकर्षाने माझ्या सर्व कलिग्सना, ग्राहकांना, माझ्या कॉन्ट्रॅक्टर्सना सगळ्यांना मी प्रकर्षाने हे सांगत असतो, की बिल्डर ही जी काही जनसामान्यामध्ये प्रतिभा आहे. एक संकल्पना आहे, त्यातले आपण नाही. बरोबर. आपण थोडं वेगळ्या पद्धतीने काम करायचं आहे या क्षेत्रात आणि अशीच वाटचाल 20 वर्ष मी छान. करत आलोय. पण मग यासाठी थोडा तुमचा आध्यात्मिक बेस आहे. तुम्ही थोडंसं अध्यात्माच्या बाबतीत तुमचं एक कार्य आहे, त्याच्याबद्दल एक 2 नक्कीच. शब्द सांगितलेत तर लोकांना नक्कीच. तुमची ही मनाची जडण-घडण लोकांना कुठल्याही प्रकारे नक्की. विश्वासाला तडा न जाऊन देताना घर डिलिव्हर करणं आणि तुम्ही आत्ता जे म्हणालात, की तुमचे कलीग असतील, कॉन्ट्रॅक्टर्स असतील आणि तुमचे ग्राहक असतील, सर्वांमध्ये समन्वय साधून एक छान शांततापूर्ण वातावरणात व्यवहार करणं, हं. ही आजच्या दिवशी खरंच एक खूप अवघड गोष्ट आहे. तर ही जी तुम्ही आता साध्य केली, त्याच्यामागे कुठल्यातरी आध्यात्मिक गोष्टीचं बळ असल्याशिवाय होत नाही. तर याच्याबद्दल तुम्ही स्वतः त्यात आहात, ह्याची मला कल्पना आहे. तर त्याच्याविषयी थोडंसं सांगा. 2003 साली ॲक्चुअली तो थोडासा डिफिकल्ट पिरियड होता बरं. जीवनातला. त्यावेळेला संत सेवा संघाचे संजय गोडबोले गुरुजी बरं. यांची त्यावेळेला त्यांच्याशी संपर्क आला हं. आणि तेव्हा ॲक्चुअली कुठलं क्षेत्र निवडायचं बरं. हे सुद्धा एक माझ्याकडे द्विधा प्रश्न मनस्थिती. होता, द्विधा मनस्थिती होती. तर त्यांच्याशी संपर्क आला, त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. अ, त्यांनी याविषयी मार्गदर्शन केलं आणि बांधकाम क्षेत्राकडे तुम्ही वळालात. जाण्याचा त्यावेळेला सल्ला त्यांनी मला दिला. बरं. आणि त्याच्यानंतर पुढची आज तागायत त्या संस्थेशी जोडले गेले. अगदी जवळून मी जोडलो गेलोय. अनेक प्रकल्प आम्ही संस्थेच्या माध्यमातून पण केले. पूर्ण केले. कारण मी तुमच्या इमारतींची नावं बघितली, तर तुमच्या म्हणजे ज्या फर्म्स आहेत किंवा इमारतीत विश्वात्मक असोसिएट्स किंवा विश्वशांती किंवा अशा पद्धतीची थोडी आध्यात्मिक किंवा धार्मिक संकल्पना हे असलेली सगळं नावं तुम्ही देता. श्री गुरुजींचं मार्गदर्शन आहे. आहे. निश्चित. त्या तर पद्धतीने त्यामुळेच तुम्ही वाटचाल. आज एवढी यशस्वी वाटचाल करू शकलात. साधारण किती लाख स्क्वेअर फुटाचं किंवा 1000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आत्तापर्यंत झालं असेल? आतापर्यंत सहज 13-14 लाख स्क्वेअर फूट खूप बांधकाम मोठी झालंय. अचीव्हमेंट आहे ही. म्हणजे इतक्या कमी कालावधीमध्ये एवढं. आणि सर्वात मोठा प्रोजेक्ट कुठला आहे, की ज्याच्यामध्ये सर्वात जास्त युनिट्स आणि तो कुठे आहे? आतापर्यंतचे तसे लेआउट्स आमचे 2015 पूर्वी सर्व लेआउट्सच आम्ही पुण्याच्या भोवताली करत होतो. बरं. तर त्याच्यामध्ये आमचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता तक्षशिला म्हणून. हो. जो हायवेला बंगलोर आहे. पुणे हायवेवरती आहे. अक्षरधाम मंदिरच्या बरोबर. बाजूलाच आहे. तर तिथे 192 रेसिडेन्शियल युनिट्स बरं. आहेत. 196 युनिट्स आहेत मोठं आहे. रेसिडेन्शियल युनिट्स आणि 3.5 एकरवरती पसरलेला खूपच प्रकल्प मोठा आहे. प्रोजेक्ट आहे. त्याच्याच बाजूला एक नक्षत्र म्हणून आहे. हो. तिथे पण सुमारे 140 युनिट्स आहेत. वाह! कात्रज कोंढवा रोडलगत बरं. इस्कॉन मंदिराच्या विसिनिटीमध्ये शार्विल म्हणून हो, प्रोजेक्ट हो. आहे. तिथे 150 युनिट्स आहेत. म्हणजे अशा भव्य-दिव्य असे मोठी युनिट्स प्रोजेक्ट्स असलेल्या आधी भरपूर तुम्ही केले. यशस्वीपणे पार केलेत. म्हणजे अगदी, लोकांना या माध्यमातून मी सांगू इच्छितो, की A1 ग्रुपच्या माध्यमातून जी काही आत्तापर्यंत प्रोजेक्ट्स उभे राहिलेत, तर अत्यंत मोठ्या प्रमाणात जिथे युनिट्स आहेत, असे प्रोजेक्ट्स यशस्वीरित्या कंप्लीट करून त्यांनी एक विश्वासार्हता जपलेली आहे. आणि त्यातलं खूप छान. सॅटिस्फॅक्शन अभिजित असं की 2012-13 साली कंप्लीट झालेला तक्षशिला असो, 2015, 16, 17 साली नक्षत्र असो,
अजूनही ते लोक आपुलकीने फोन करतात, कुठल्याही सर्व्हिसेस पाहिजे असतील हक्कानी सांगतात. हेच आणि तुमचं यश आहे म्हणजे. हां, आणि आम्ही तेवढ्याच आपुलकीने तन्मयतेने तन्मयतेने त्यांना देता. हे खरंच म्हणजे थोडक्यात ग्राहक आणि म्हणजे कमर्शियल असं नातं नसताना तुम्ही एक छान फॅमिली बॉन्डिंग अगदी, तुमचं अगदी, झाल्यासारखं अगदी, आहे अगदी, आणि अगदी, तेच खरं अगदी, तुमच्या अगदी. यशाचं गमक आहे असं म्हणता येईल. तक्षशिलाच्या प्रांगणात तर मी माझ्या संस्थेचे काही कार्यक्रम कार्यक्रम पण सुद्धा केलेत. वाह! क्या बात है! म्हणजे मला पण त्या कार्यक्रमाला हजर राहण्याची संधी मिळाली संधी नाही. होती. पण येस. खूपच छान. तर आता मूळ मुद्दा येतो रिडेव्हलपमेंटचा. आता आजकाल सगळीकडे त्याचं पेव आलंय असं म्हणायला हरकत नाही आणि सर्व चांगले-चांगले प्रोजेक्ट करणारे लोकं रिडेव्हलपमेंटमध्ये एंट्री करतायत. पण तशी जागा पण आता फार राहिली नाही नवीन प्लॉट घेऊन काम अगदी करण्याची. खरं आहे. अगदी. आणि लोकांची पण ती गरज निर्माण झालेली आहे, की जुन्या वास्तूमधल्या लोकांना नवीन अम्युनिटीज वगैरे. तर तुम्ही रिडेव्हलपमेंट या क्षेत्रात साधारण कधी प्रवेश केला आणि तुमची पहिली इमारत तुम्ही कधी चालू केली आणि त्याचं पूर्ण कधी झाली आणि त्याचा अनुभव तुमचा कसा होता? रिडेव्हलपमेंटमध्ये ॲक्चुअली 2015 साली पहिलं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साइन केलंय. कर्वे रोडवरती ही इमारत होती. बरं. सोनल हॉलच्या समोरच्या समोर. बाजूला. अगदी कर्वे रोड फेसिंगच इमारत होती. अ, तर तिथे पहिली संधी रिडेव्हलपमेंटमध्ये मिळाली. मिळाली. त्यावेळेला अ, म्हणजे 2015 काही फार लांब नाही, 10 वर्षापूर्वीची हो. गोष्ट आहे. पण त्यावेळेला रिडेव्हलपमेंट तसं बऱ्यापैकी होतं हे होतं. क्षेत्र. बरोबर. खूप जास्त नव्हतं. लोकं बरोबर. याच्यात नव्हते. तर तेव्हा ती संधी आम्हाला मिळाली आणि तिथे एक मिक्स डेव्हलपमेंट छोटीशी इमारत, पण पहिली रिडेव्हलपमेंट झाली. ही आम्ही तिथे केली. ती इमारत आता तिथे उभी आहे. आता बरं. तिकडे कमर्शियल युनिट्स आहेत खाली. वरती लोकांची ऑफिसेस छान-छान आहेत आणि आता प्रसिद्ध बिल्डिंग आहे ती हो, हो. विजयश्री मेन रोडला. अपार्टमेंट्स. हो. बरोबर. तर ती पहिली इमारत आणि तिथून जे पुढे चालू झालं ते ते आज तागायत चालूच आहे. म्हणजे चालूच आहे. अखंडित चालू आहे. चालू आहे. खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे. तर रिडेव्हलपमेंट या क्षेत्रात साधारण काय आव्हानं असतात? म्हणजे एखादा सुरुवातीला जेव्हा आपण प्रोजेक्टसाठी लोकं अप्रोच होतात, त्यावेळेला तुमच्यासमोर काय आव्हान असतं? म्हणजे तुम्ही काय पद्धतीने त्याचा विचार करता आणि काय साधारण अंदाज घेता आणि काय पद्धतीने तुम्ही अभ्यास करता, की त्याची फिजिबिलिटी आपण म्हणूयात, की काय पद्धतीने तुम्ही साधारण विचार करता या प्रोजेक्टच्या म्हणजे शक्यता किंवा अशक्यता याच्याविषयी विचार करताना तुमच्या मनात तुमचे कॅल्क्युलेशन्स बघताना तुम्ही साधारण कुठले पॅरामीटर्स बघता, की याच्यात आपण हात घालावा की नाही? हे टेक्निकल बाब आहे प्युअरली. बरं. तर ह्याला फिजिबिलिटी वर्किंग हे सगळ्यात इम्पोर्टंट इम्पोर्टंट आहे. विषय आहे. त्याच्यासाठी लगतचा रस्ता, प्लॉट जो सोसायटीचा प्लॉट आहे त्याची मोजमापं काय आहेत? त्यावरती काय पद्धतीचं स्ट्रक्चर तयार होतं आणि मग एक्झिस्टिंग बरोबर. मेंबर्स किती आहेत आणि त्यांना किती जास्तीत जास्त क्षेत्र देऊ शकतो आपण. ॲडिशनल आपण देऊ शकतो. बरं. या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करून करून मग त्याच्यावर तुम्ही नॉर्मली या ऑफर्स वर्कआउट सबमिट केल्या होतात. जातात. पण त्यातही शक्यतो आम्ही असं बघतो, की जास्त ओढाताण न होता अगदी सहजगत्या सुंदर अशी वास्तू निर्माण त्यांना होणं. देता यावी याच्याकडे माझा जास्त कल आहे. बरोबर. कारण बहुतांश या बिल्डिंग ज्या आहेत ते छोट्या प्लॉट्सवर आहेत. हो. 8,000, 10,000, बरोबर. 12,000 स्क्वेअर फूट. त्यामुळे नवीन होणारं जे काही वास्तू आहे, जे संकुल आहे ते हो. सुद्धा तसंच स्टँड अलोन टाइपचंच असावं. इमारत तिथे असावी. बनते. बरोबर. त्यामुळे त्या लिमिटेड क्षेत्रात ज्या काही अम्युनिटीज देऊ शकाल. चांगल्या देता येईल त्याचा एक आम्ही सखोल अभ्यास अभ्यास. आजपर्यंत करत आलेलो आहे. बरोबर. त्या पद्धतीने ऑफर्स आम्ही या सोसायटीजला देतो. याच्यामध्ये साधारण लोकांची काय मानसिकता असते? म्हणजे रिडेव्हलपमेंट करताना तुम्हाला लोकांना तयार करण्यासाठी सुरुवातीच्या ज्या पहिल्या मीटिंग्स होतात किंवा एकदा अप्रोच झाल्यानंतर तुम्ही जेव्हा त्यांना काही भेटता, पुढचं काय देणार आहे, काय नाही, हा विषय फारच दूर राहिला. पण सुरुवातीला रिडेव्हलपमेंट अजूनही काही ज्येष्ठ नागरिक असे आहेत, की त्यांना सहसा या विषयावर बोललेलं सुद्धा आवडत नाही. नाही कशाला आपलं जुनं आहे ते आहे. तर त्या लोकांची साधारण मानसिकता कशी असते? म्हणजे सहसा अभिजित रिडेव्हलपमेंट बिल्डिंग ही बिल्डिंगचं आयुष्य 30 वर्षाचं जर झालं असेल, बरं. तर नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये विचार होतो. हो. 30 वर्षापूर्वीच्या बिल्डिंग्स जर स्ट्रक्चरच वीक असेल तरच लोकं त्याचा विचार करतात. करतात.
तर 30 वर्ष आपण एका घरात त्या वाढलेलो आहोत. मुलं लहानाची मोठी झाली मोठी झालेली असतात. तर एक भावनिक नातं असतं. नातं फार मोठं त्याचा इम्पॅक्ट असतो. बरोबर. आणि ती वास्तू ही जमीनदोस्त करायची, बरोबर. पूर्ण डिमॉलिश करायची आणि मग एका डेव्हलपरला तिथे अपॉइंट करून सर्वस्व त्याच्यावर झोकून देऊन, बरोबर. पूर्ण विश्वास ठेवून नवीन इमारत हा खूप तसं रिस्क फॅक्टर आहे. फॅक्टर आहे. तर हे चॅलेंजिंग आहे कन्व्हिन्स करणं जास्त करून सीनियर सिटिझन्सना. आणि आताच्या या जुन्या इमारतीमध्ये जास्त सीनियर सिटिझन्सच हो, आहेत. आहेत. बरोबर. कारण यंग जनरेशन बहुतेक परदेशी किंवा परदेशी आहेत किंवा शिक्षणासाठी बाहेर आहेत, बरोबर. नोकरीसाठी भारतात इतरत्र आहेत. तर हे एक चॅलेंजिंग प्रोसिजर आहे. पण आता हे गेले 7-8-10 वर्ष करत असल्यामुळे त्याच्यातले खाचाखोचा. खाचाखुचा जे काही हाऊ टू कन्व्हिन्स त्याचं थोडंसं एक सायकॉलॉजी पण ह्याच्यात बऱ्याच बरोबर. प्रमाणात असते. तर ते तसं साध्य झालंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आमच्याकडे डिलिव्हरीज इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. बरोबर. ते क्रेडेन्शियल जे आहे ना, ते क्रिएट झाले. ते क्रिएट झालेलं आहे. दॅट गिव्हज कॉन्फिडन्स टू बरोबर. सोसायटीज. रेफरन्सेस जनरेट झाल्यामुळे लोकांना येस. थोडंसं आता मला जे काही नवीन कामं येतात किंवा नवीन रेफरन्सेस मिळतात. तर हे सगळे माउथ पब्लिसिटीवरनं आहेत बरोबर. आणि आधी झालेल्या प्रोजेक्टमधनंच पुढच्या प्रोजेक्टचा पुढचे रेफरन्स मिळायचे. जनरेट होत आहे. येस. म्हणजे थोडक्यात तुमचं आतापर्यंतचं कामच बोलतंय असं म्हणायला हरकत अगदी, नाही. अगदी, अगदी, म्हणजे अगदी. त्या कामातनंच तुम्हाला पुढे आम्ही स्पेसिफिक कुठल्याही प्रकारची जाहिरात किंवा मार्केटिंग असं असं स्पेसिफिक करत नाही. तर A1 ग्रुपची जाहिरात पेपरमध्ये किंवा बाहेर होर्डिंग्ज असं फारशी कधी नाही, नाही. पाहिली नसतील. बरोबर. पण काम मात्र अव्याहत चालू आहे. चालू आहे. रिडेव्हलपमेंट करताना असा काही महानगरपालिकेचा किंवा सरकारी नियम आहे का, की इतके वर्ष इमारतीला झाल्यानंतर FSI किंवा TDRचा त्याला फायदा मिळू शकतो, असं काही असा आहे? कुठलाच नियम नाही आहे. फक्त 30 वर्षापेक्षा जुनी जर बिल्डिंग असेल, बरं. तर त्याला ॲडिशनल इन्सेंटिव्ह हां. FSI देण्याची त्याची व्यवस्था नियम तसा आहे. नवीन DC रूल्समध्ये आलेली आहे. पण जे 2020 साली फ्रेम झाले. पण त्याच्यामध्ये लोक आलेले. साधारण या क्षेत्रात म्हणजे हा विचार करत असताना आधी स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे तुम्ही रेकमेंड करता, की तुम्ही साधारण तुमच्या पद्धतीने अॅनलाईज केल्यानंतर तुम्हाला साधारण लक्षात येतं? स्ट्रक्चरल ऑडिट रेकमेंड आम्ही नाही करत. महानगरपालिका नॉर्मली म्हणते की स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या. पण स्ट्रक्चरल कन्सल्टंट आमच्याकडे असतो बरोबर. आणि ते सांगू शकतात साधारण इमारतीच्या स्थितीबद्दल. एकंदरीत स्थितीवरनं साधारण येतं. म्हणजे आता रिडेव्हलपमेंट एखाद्या सोसायटीने करायचं ठरवलं, तर त्याचा पहिला टप्पा काय असतो? म्हणजे आज आपण लोकांना या पद्धतीने अर्थात याच्यामध्ये लीगल ॲडवायझर्स आहेत आणि ते छान मार्गदर्शन करतातच. पण तुम्ही त्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करताय आणि तुम्ही आत्तापर्यंत यशस्वीरित्या अनेक रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट कंप्लीट केलेत. त्यामुळे प्रॅक्टिकल अनुभव तुमच्याकडे जास्ती आहे. तर त्याचा लोकांना फायदा व्हावा आणि लोकांनी त्याची मानसिकता थोडीशी बदलावी म्हणून मी हे प्रश्न अगदी, विचारतोय. अगदी. तर साधारणपणे रिडेव्हलपमेंट एखाद्या सोसायटीने करायचं ठरवलं, तर त्याची सुरुवात कशी असली पाहिजे? म्हणजे सोसायटीकडनं काय अपेक्षित असतं? सोसायटीकडनं पहिलं एकतर त्यांचा रिडेव्हलपमेंटचा जेव्हा ठराव होतो, बरं. त्याच्यामध्ये सरकारी नियमानुसार कमीत कमी 51% लोकांची संमती असली पाहिजे. त्या ठरावावरती स्वाक्षरी असली पाहिजे. तिथून मग ती प्रोसेस पुढे चालू होऊ होतं. शकते. बरं. माझ्या मते 100% असावी, पण हो. सरकारी नियम 51% हो, सांगतोय. कारण प्रत्येक जण सहमत असला तर गोडी गुलाबी हां, म्हणजे आजपर्यंत माझा करिअरमध्ये मी 100% संमतीशिवाय कुठलाही प्रोजेक्ट केला नाही. खूपच छान. एक मेंबर जरी अनहॅपी असेल, तरी त्याला सॅटिस्फाय करून बरोबर घेऊन येणे आणि मगच चालू करणे ही आमची कार्य करण्याची पद्धत आहे. बरोबर. पण 51% लोकांची ठरावावर संमती पाहिजे. बरं. त्याच्यानंतर आधीचा जो बिल्डर आहे, डेव्हलपर आहे, त्यांनी कन्व्हेन्स डीड करून दिलंय का? बरं. कन्व्हेन्स डीड करून दिलं नसेल, तर ते कन्व्हेन्स डीड करून घेणं आवश्यक आहे. आयदर त्या बिल्डरला गाठून जर शक्य असेल तर किंवा मग डीम कन्व्हेन्सची प्रोसिजर डिफाईन हो, झालेली आहे. त्या त्याच्या पद्धतीने. माध्यमातून करता येतं. अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे कन्व्हेन्स डीड होणं. बरं.
त्याच्यानंतर मग प्रॉपर्टी कार्डवरती तुमच्या सोसायटीचं नाव म्युच्युएट होऊ आहे शकतं का? बरोबर. आणि तिथून पुढे मग विशलिस्ट बनवायला पाहिजे बर. की आम्हाला नवीन म्हणजे डेव्हलपमेंट करतोय तर आमच्या अपेक्षित गोष्टी काय काय आहेत हे सोसायटी मेंबर्सनी एक त्यांची यादी करावी की पण आम्हाला हे अपेक्षित या आहे. कामासाठी सोसायटीने तज्ञ लोकांची मदत घ्यावी का? म्हणजे आर्किटेक्ट विशलिस्ट असेल पर्यंत आवश्यकता नाही. त्यांना स्वतःहून जर फिजिबिलिटी काढून घ्यायची असेल की बर. आम्हाला किती टक्के वाढीव जागा फ्री मिळेल बर. तर त्यासाठी आर्किटेक्ट वास्तुविशारद ते म्हणजे त्यांना सोसायटीने स्वतःच जर एखादा फिजिबिलिटी रिपोर्ट काढून घेण्याची त्यांची मानसिकता असेल की बिल्डर जे आपल्याला देतोय ते खरंच वास्तववादी आहे का आणि त्याच्यामध्ये कुठलंही अवास्तव काहीतरी सांगून दिशाभूल तर होत नाही ना, याची खातरजमा करून घेण्यासाठी सोसायटीने अशा पद्धतीचा आर्किटेक्ट नेमून घेणं नेमून हे घ्यायला पाहिजे. चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर सोसायटीनी लीगल ॲडवायझर आणि लीगल ॲडवायझर कन्व्हेन्स डीड जर करायचं असेल तर तिथेच आवश्यकता लागणार आहे बरं. लीगल ॲडवायझरची. तर तिथून तो लीगल ॲडवायझर इन्व्हॉल्व होतो. तो सर्च टायटल पर्यंत तो मदत काम करू करू शकतो. बरं. आणि जो आर्किटेक्ट आहे सोसायटीने नेमलेला बिफोर, तो कामाच्या प्रत्येक सुपरवायझर तो म्हणजे जे प्रोजेक्टच्या कमिटेड आहे टेक्निकल शेवटापर्यंत सोसायटी बरोबर राहू शकतो. त्या पद्धतीने त्याची अपॉइंटमेंट होऊ शकते आणि तो डेव्हलपर किंवा डेव्हलपरचा जो आर्किटेक्ट असेल त्याच्या त्याच्याबरोबर कोऑर्डिनेशनमध्ये पूर्ण प्रोजेक्ट शेवटपर्यंत सुपरवाइज आणि आणि इन्स्पेक्ट करू शकतो. सोसायटीनी एखाद्या अर्थतज्ञाच्या किंवा सीए, चार्टर्ड अकाउंटच्या मदतीने जो बिल्डर आपलं काम करणार आहे, त्याची आर्थिक क्षमता जाणून घेणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे कधी-कधी लोकं दिखाव्याला फसतात. काही चांगलं ऑफिस असेल, चांगलं टापटीप राहणारे लोकं असतात, पण प्रत्यक्षात बडा घर पोकळ असं आपण म्हणतो. तर ते योग्य आहे का? म्हणजे अशा पद्धतीने सोसायटीने जर स्वतः खातरजमा करून घ्यायचा विचार केला, तर अयोग्य ह्याच्यात काही मी म्हणणार नाही. बरं. जरूर करावं. पण आता जसं आपण म्हणतोय की दिखावा बघून बोलतात वगैरे, तर ते पेपर इन्कम टॅक्सला सबमिट केलेले आहेत. हो. कशावरनं ते ऑथेंटिक आहेत हेही एक मुद्दा अगदी त्याच्यात बरोबर आहे. असतो. असतो. तो लक्षात घ्यायला पाहिजे बरोबर. सोसायटीजनी किंवा सोसायटीचे जे कन्सल्टंट्स असतात त्या लोकांनी. त्याच्या व्यतिरिक्त इतर पण काही गोष्टी असतात. बँक गॅरंटी सुद्धा मागतात बरोबर. सोसायटीज. हो. व्हॅलिड आहे. पण काही ठिकाणी आवाजावी डिमांड असते. बरोबर. त्यांना कन्सल्ट केलेलं असतं की कन्स्ट्रक्शन कॉस्ट आपली एवढी आहे, तेवढी बँक गॅरंटी घेणं रिक्वायर्ड आहे वगैरे. तर ह्या गोष्टी ॲक्चुअली खरं सांगायचं तर तशा आवश्यक नाहीये. सोसायटीनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी बघायची आहे, ती डेव्हलपर जो आपण निवडतोय त्याचे क्रेडेन्शियल्स काय काय आहेत? आहे? त्याची बाजारातली पत काय आहे? बरोबर. त्याच्या खिशात किती पैसे आहेत हे बघून फारसं काही तुम्हाला साध्य होत नाही. साध्य नाही होणार आहे. बरोबर आहे. तुम्हाला त्याचे क्रेडेन्शियल्स मी माझ्या नवीन सोसायटीज ज्या येतात, त्यांच्याशी आमचा डायलॉग चालू होतो आणि मग ते साइट व्हिजिटचं प्रपोज करतात. बरोबर. त्यावेळेला आम्ही पॉइंट ब्लँक त्यांना सांगतो, की मी ही इमारत बांधली, ही बांधली, ही बांधली, ही बांधली. आम्हाला न विचारता तुम्ही तिथे जा. बरोबर. मी सांगून, मी अरेंज करून, मी चेअरमन सेक्रेटरीला जर फोन केला, तर त्यांना माहिती आहे हे येणार आहेत, ते आमच्याबद्दल बोलणारच आम्हीच आहेत. कन्व्हिन्स करून चांगलं बोलायला सांगणार. आम्ही प्रकर्षाने असं सांगतो, की तुम्ही आम्हाला न सांगता डायरेक्ट जा बरोबर. आणि सरप्राईज तिथे व्हिजिट. तुम्ही आमचे क्रेडेन्शियल्स विचारा आणि खात्री करून घ्या. म्हणजे हे खूपच छान आहे. म्हणजे इतकं कॉन्फिडन्स आणि स्वतःविषयी एवढा आत्मविश्वास. कारण खरंच तुम्ही तेवढं चांगलं काम केलं आहे. त्यामुळे लोकांना तसं काही चुकीचं काम दाखवण्यासारखं काही नाही. केलंय आणि मुख्यतः पूर्ण ट्रान्सपरन्सी आहे. अगदी बरोबर. म्हणजे त्यामुळे त्यामुळे लोकं कधीही जाऊ शकतात. अगदी. आता रिडेव्हलपमेंट करायचं ठरल्यानंतर याच्यामध्ये कायदेशीर ज्या काही बाबी आहेत, तर त्याच्यामध्ये साधारण काही कायदेशीर गोष्टी असतात, की काही-काही वेळेला सोसायटीच्या प्रॉपर्टी कार्डवर नाव नसतं किंवा प्रॉपर्टीची जी काही पेपर्स आहेत, त्याच्यामध्ये कंप्लीट नसतात किंवा एकापेक्षा अनेक त्याच्यामध्ये अ, अ, मालक असतात किंवा अशा अनेक गोष्टी असतात. तर त्या टॅकल करताना तुमचा खराच कस लागत असेल. कारण शेवटी एखादा व्यक्ती आपलं घर तुमच्याकडे सोपवायला येतो, तेव्हा तो म्हणतो, "आता हे सगळं तुम्ही करणार तर तुम्हीच करा." अगदी. तर या गोष्टींसाठी तुम्ही स्वतः प्रिपेअर्ड असता का? म्हणजे त्याची जबाबदारी तुम्ही घेता का? आम्ही सांगतो तुला, की एवढ्या लेव्हलला प्रिपरेशन आम्ही
केलेली असते आणि तयारी दाखवलेली असते. तयारी दाखवली आहे आणि सक्सेसफुली त्याच्यातनं आम्ही रिडेव्हलपमेंट करून केलेलं त्या इमारती आज उभ्या आहेत. काहीची बांधकामं चालू आहेत. हो. की वेळेला अनफॉर्च्युनेटली एका घरात डिव्होर्सची केस आहे समजा बर आणि जो रिडेव्हलपमेंटला जाणारी बिल्डिंग आहे त्यातला एक फ्लॅट आहे तो त्या डिव्होर्सी कपलच्या नावाने आहे. बर कोर्टमध्ये केस चालू आहे, घमासान युद्ध चालू आहे. बापरे तर अशा घटना सुद्धा त्याच्यातनं आम्ही मार्ग काढून बर त्यावेळी जी रिक्वायर्ड होती ती रिस्क घेऊन तो प्रकल्प पूर्णत्वाला आता गेलेला गेला. आहे. दुसरा प्रकल्प माझा अजून एक चालू आहे कोथरूडमध्ये. बर तिथे 18 वर्ष बंद फ्लॅट होता. बर त्याला आता मोठी हिस्ट्री आहे, एवढ्या पॉडकास्टमध्ये सांगणं शक्य नाही. पण अगदी पिक्युलियर अशा पद्धतीची केस होती, जी थकले होते. काही विकसक सुद्धा थकले, की हे नाही आम्हाला जमणार. तर ते सुद्धा आपण अगदी सामोपचाराने रिझॉल्व्ह करून त्या इमारतीचं बांधकाम आता पूर्णत्वाकडे आहे सध्या. तर अशा प्रकारचे येतात चॅलेंजिंग गोष्टी आणि वी आर डुईंग इट. म्हणजे आवडतंय मला करायला ते. म्हणजे लोकांच्या घरात घुसून त्यांना ऍक्च्युली म्हणलं तर तसं त्यांच्याशी बोलून टॅकल करून अगदी. त्यांचे प्रॉब्लेम्स हे तुमचे अगदी. समजून त्याच्यावर मार्ग काढणं ही एक- आपुलकीने केलं तर सगळं साध्य होतंय. यासाठी संयम खरंच तुमचा मानला पाहिजे. आणि म्हणजे या कायदेशीर बाबी आल्याच, म्हणजे तुम्ही आता जसं म्हटलात तसं तांत्रिक याच्या संदर्भात पण आहेच, तर त्या संदर्भात आहे. शिवाय लोकांच्या बऱ्याच वेळेला आवाजवी अपेक्षा असतात की अरे आपली ही इमारत होती तर बिल्डरला भरपूर काहीतरी मिळणार आहे, त्याच्याकडनं खूप काही मागा आणि त्यांच्याकडनं आपल्याला खूप काही मिळू शकतं. या गैरसमजात लोक असतात. तर अशा लोकांच्या अवाजवी अपेक्षांना तुम्हाला टॅकल करताना काही त्रास होतो किंवा लोकांना समजून सांगणं, म्हणजे कित्येक वेळेला कन्व्हिन्स लोकांना करायला स्वतःला कळत असतं की हे आपण मागतोय हे वेड्यासारखं आहे, पण काय म्हणजे त्याच्यावर काय तुमचं असतं? नाही, कन्व्हिन्स करायला खूप डिफिकल्ट आहे. त्यात लोकांची चूक नाही आहे. बरोबर आपल्याकडे ओव्हर ट्रेडिंग हा एक मोठा विषय आहे. बरोबर किंवा रिडेव्हलपमेंट क्षेत्रात मला उतरायचंय म्हणून काहीतरी वेडीवाकडी ऑफर देऊन ते प्रोजेक्ट घेतले जातात. मग अर्धवट राहतात. बरोबर अशा पद्धतीचं. कारण ती फिजिबिलिटीच नसते. नसते. त्यामुळे ते वर्कआउट होणारच प्रपोजल नसतं. तर हे सगळं कन्व्हिन्स लोकांना करावं लागतं. वेळेला असेही घटना झालेल्या आहेत, की जी आम्ही प्रोजेक्टची फिजिबिलिटी मांडतो. बर जी प्रोजेक्टची फिजिबिलिटी आम्ही मांडतो, ते खरं आमचं स्वतःचं वर्किंग असतं. बरोबर दॅट इज नॉट अ पब्लिक डॉक्युमेंट. बरोबर पण वेळेला आम्ही ते लोकांना दाखवलेलं आहे. बापरे की इतकी हे ट्रान्सपरन्सी युनिफाईड डीसीचे हे रूल्स आहेत. या रूल्स प्रमाणे आपला एवढा FSI वर्कआउट होतोय. हे आमचे खर्च आहेत. पारदर्शक. अगदी बरोबर हे कॉर्पोरेशनला एवढं भरायला येतंय. हे TDRची किंमत एवढी आहे. कन्स्ट्रक्शनची किंमत एवढी आहे. ह्या गोष्टी लपलेल्या नाही आहेत. बरोबर सर्वसामान्यांना पण माहिती आहे TDRचा बरोबर. रेट किती आहे. तुमचं कन्स्ट्रक्शन कॉस्ट आजच्या डेटला किती आहे, सगळं त्यांना वर्कआउट करून आम्ही स्क्रीनवरती दाखवलेलं आहे वा. की हे आहे आणि हे तुम्ही काहीतरी चुकताय कुठेतरी. बरोबर प्रोजेक्ट प्रॉब्लेम मध्ये पुढे येऊ शकतो. बरोबर हे एवढाच फ्रेम मध्ये हा बसणारा आहे. आता निर्णय तुमचा तुमच्या. आहे. म्हणजे एवढी ट्रान्सपरन्सी ठेवून तुम्ही इथपर्यंत आम्ही केलेला आहे. फार म्हणजे हे कुणी मला वाटत नाही कुणी करत असेल. हो. इतकं तुम्ही लोकांना समजून सांगताय आणि इतके ट्रान्सपरन्सी ठेवले, त्यामुळे खचितच असा वेळ होत असेल की लोक त्याच्यात समाधानी नाही होणार. आता बऱ्याच वेळेला असं होतं की रिडेव्हलपमेंट करताना एखादी प्रॉपर्टी असते, त्याच्यामध्ये अंतर्गत वाद असतात. काही लोक तयार नसतात एक्स्ट्रीम एंडला, नाही म्हणजे नाही. त्यांची कारणं कदाचित तुमच्याशी संबंधित नसतील. अंतर्गत राजकारण असतं. कदाचित शेजारचे लोक किंवा त्यांच्या स्वतःच्या काही प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामुळे ते तयार होत नाहीत. पण अशा एक्स्ट्रीम एंडला निगेटिव्हिटी असणाऱ्या लोकांनी शेवटपर्यंत त्रास दिला, तरी तो प्रोजेक्ट वर्केबल होऊ शकतो का? आणि तसा आतापर्यंत तुम्हाला अनुभव आलाय का? अगदी योग्य वेळी योग्य प्रश्न विचारलायस. आत्ताच आम्ही अशा पद्धतीचं एक प्रकरण हँडल करतोय सध्या. खूप मोठी सोसायटी आहे बर पुण्यातली आणि एक्झिस्टिंग मॅनेजमेंट आणि काही गट बर सोसायटीतला यांच्यामध्ये आपसात हेवे दावे
बरोबर. किंवा त्यांचा काही इंटरनल डिस्प्यूट आहे, मला बरोबर. त्याच्यात जायचंही नाही आहे. पण एवढी मेहनत 2 वर्ष, 2.5 वर्ष झाली आम्ही घेताय. त्याच्यावरती काम करतो आहे आणि फॅग एंडला आलेलं प्रकरण. तर हे रिझॉल्व्ह करणं कुठेतरी आवश्यक होतं. तर त्यांना कन्व्हिन्स करून त्या लोकांसाठी, विरोधकांसाठी वेगळा आर्किटेक्ट बर अपॉइंट करून आमच्या सोसायटीचा एक आर्किटेक्ट आहेत. त्या दोघांचं एकत्र कोऑर्डिनेशन, त्याच्यातनं सोल्युशन, त्याच्यात आमची इन्व्हॉल्वमेंट दरवेळेला, अशा पद्धतीने ते रिझॉल्व्ह करूनच आम्ही पुढे जायचं. असं प्रत्येक ठिकाणी तू जसं म्हणतोयस, की शेवटपर्यंत तो प्रॉब्लेम घेऊन कधी गेलायत का? तर मला नाही वाटत मी गेलोय कधी. कारण मी जे आहे ते म्हणजे जे त्याच्यात ओरिजिनल स्ट्रक्चर आहे ते डिमॉलिश करण्याच्या आधी सगळं स्वच्छ पाटी करा आणि आणि पुढे मग चला. म्हणजे पुढे नंतर कुठल्या ह्या प्रकारचे पद्धतीनेच आम्ही करतोय. पण याच्यामध्ये रिस्क फॅक्टर म्हणजे आता असं आहे की कित्येक वेळेला असं होतं की तुम्ही त्याच्यामध्ये चालू करता काम किंवा एमओयू होतो, तुम्हाला क्लिअरन्स दिला जातो, तुम्ही प्लॅन सँक्शन करून घेता आणि साधारण तुमचं कॉर्पोरेशनचं जी प्रोसेस आहे चलन निघतं. पण त्याच्यानंतर सुद्धा अशा काही घटना घडतात का की तेव्हा सुद्धा मग लोक वॉकआउट होतात आणि म्हणतात नाही, आत्तापर्यंत बरोबर होतं पण आता आम्हाला साधारण काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा दुसरं कोणीतरी त्याच्यात काही असं असं अशा काही घटना अशा होतात. घटना होऊ शकतात. माझ्या बाबतीत नाही झालेल्या, पण अशा नक्कीच होऊ शकतात. बरं. किंवा आता आमच्याच मुंबईच्या प्रोजेक्टमध्ये अशी एक घटना झाली अंधेरीच्या, की सोसायटीनी आम्हाला प्रोजेक्ट अलॉट केला, आम्हाला लेटर ऑफ इंटेंट दिलं, आम्ही प्लॅनिंग केलं, प्लॅनिंग लोकांनी अप्रूव्ह केलं. त्याच्यानंतर वी एंटर्ड इंटू एमओयू बरं. आणि तो एमओयू झाल्यानंतर कोणीतरी एक डेव्हलपर जशाची 2.5 वर्षापूर्वी यांनी एलओआय दिलं होतं, तो आला. विच वॉज नॉट रिव्हील्ड टू अस. बरं. आणि तो आला नाही. त्यांनी कोर्टाची नोटीस डायरेक्ट पाठवली बापरे! सोसायटीला. पण तोपर्यंत टेकिंग सोसायटी ऑब्जेक्शन ऑन द इन्व्हॉल्वमेंट ऑफ न्यू बिल्डर. डेव्हलपर अँड द रिडेव्हलपमेंट प्रोसेस. तोपर्यंत तुम्हाला त्याची कल्पना दिली नाही. अजिबात कल्पना नाही. आणि मग इव्हेंच्युअली वी हॅव टू गो टू अंधेरी कोर्ट आणि मग ते स्टे वेकेट, आधी स्टे दिला जजनी पहिल्याच डेटला, पण तो थोडासा टेक्निकली कायदेशीरदृष्ट्या करेक्ट नव्हता, पण मग तो रेक्टिफाय होऊन नंतर आम्हाला त्याच्यावर त्याच्यातनं रिलीफ मिळाला. म्हणजे अशाही घटना अशा घडतात. घटना घडतात. म्हणजे खूपच आव्हानात्मक आहे. म्हणजे ग्राहकांची जो फसवणूक होते तशी 2.5 तुमची पण वर्षापूर्वी, होण्याची शक्यता आहे. अगदी अगदी नक्कीच होते. 2.5 वर्षापूर्वी, आणि त्या माणसानी मधल्या काळात काहीही केलेलं नव्हतं. म्हणजे संपर्कही नव्हता केलेला. बापरे! पण आता बऱ्याच ठिकाणी असं कानावर येतं, की एखादी इमारत डिमॉलिश होते, लोकं दुसरीकडे राहायला जातात आणि तिथपर्यंत सगळं ठीक असतं आणि त्याच्यानंतर म्हणजे सुरुवातीचे 2-4 महिने भाडंही दिलं जातं. सगळं गुडी-गुडी वातावरण असतं आणि त्याच्यानंतर अचानक असं लक्षात येतं, की काम थांबलंय. लोकांना भाडं द्यायचं बंद झालंय आणि आता त्याच्यामध्ये एकदमच स्टॅग्नन्सी आलेली आहे. तर अशा घटना का घडतात? म्हणजे साधारण याच्यात लिटिगेशन्स नंतर उजेडात आली, तर ही आधी त्याची खातरजमा केली नव्हती का? किंवा अशा काय घटना घडू शकतात? म्हणजे मला लोकांना पण हे सांगायचंय, की इथपर्यंत गेल्यानंतर सुद्धा काम थांबू शकतं. आयदर बिल्डरच्या एंडला त्याची आर्थिक परिस्थिती किंवा दुसऱ्या कुठल्या बाबींमुळे तो जर अडकला असेल तर विषय वेगळा. पण दुसऱ्या कुठल्या अशा घटना अशा असतात किंवा की तुमच्या पाहण्यात, तुमच्या बाबतीत नाही असं, पण तुमच्या पाहण्यात अशा गोष्टी असतील, की मध्येच काम थांबलंय? असे अनेक प्रकल्प पुण्या मुंबईत आहेत, की डेव्हलपमेंट अग्रीमेंट झालंय, प्लॅन सँक्शन झालेले आहेत, पण जागेवरती बिल्डिंग डिमॉलिश झालेलं खंडहर सारखं पडलेलं आहे. बापरे! वर्षानुवर्ष 12-15 वर्ष सुद्धा काय सांगताय? प्रोजेक्ट्स पडलेले आहेत. आपल्याकडे आहेत पुण्यात. बरं. हो, नाही माहिती आहे. पण एवढ्या लाँग बॅक हो, पासून हो, आहेत. हो. पण त्याची काय अ, साधारण म्हणजे याची कारणं एकतर तू जसं म्हणलास तसं ओव्हर ट्रेडिंग आणि मग आर्थिक नियोजन? चणचण किंवा नियोजनातला अभाव, अ, हा एक मुख्य विषय त्याच्यातला असतो. बरेचसे लोक मी हल्ली असं बघतो, की जे स्वतःच्या ब्रँडचा वापर करून कदाचित प्रोजेक्ट घेतात आणि दुसऱ्याला हँडओव्हर करतात. दुसऱ्याला मग डेव्हलपमेंटला देतात. तिथे काही डिस्प्यूट्स होण्याचा चान्सेस असतात. बरोबर.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे सँक्शनिंग प्रोसेस जे डिफाईन केलंय डीसी रूल्समध्ये त्याच्या व्यतिरिक्तच काहीतरी ऑफर देऊन जर बसले तर ते सँक्शनच होणार नाही. बरोबर. तर तो एक अडचणीचा विषय. आणि तिसरा लँड लिटिगेशन काही असेल तर ऑफकोर्स तो सोसायटीचा सुद्धा विषय प्रॉब्लेम असतो. असतो. बरोबर. तर असे बाबी पण मग हे अनेक अडकतच आहेत. जातं का याच्यातनं पुढे दुसरा व्हाया मीडिया असतो? नक्कीच असतो. बरं. नक्कीच असतो. व्हाया मीडिया असतो. काही ठिकाणी आम्ही आतापर्यंत तर काम तुम्ही असं केलंय. एखादं अर्धवट राहिलेलं काम पुढे घेऊन अगदी कंटिन्यू केलंय? अगदी केलेलं आहे. अगदी केलेलं आहे. पुण्यामध्ये तो असं झालेलं आहे? प्रोजेक्ट हो, हो. म्हणजे हे पण आहे की एखाद्या अजूनही ठिकाणी अजूनही मी एका प्रोजेक्टवरती अशा काम करतो आहे आणि तो पण लवकरच सुरू रिझॉल्व्ह होईल. होईल. बरं. पण म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीच्या लोकांनी सुद्धा साधारण तुम्हाला अप्रोच झाले आणि जर ते जेन्युइनली होतायत. सोडण्यासारखं असेल होतायत ना. हां, नक्कीच म्हणजे होतायत. थोडक्यात तुम्ही त्या गोष्टीत सुद्धा एक स्वतःची नक्कीच होतायत. एक ओळख वेगळी निर्माण केलेली आहे. तर एक असं दुसरा एक विषय असा आहे, की जेव्हा आपण रिडेव्हलपमेंट करण्यासाठी जातो आणि सगळ्या गोष्टी मार्गी लागतात, प्लॅन सँक्शन तर प्लॅन सँक्शन झाल्यानंतरच तुम्ही ताबा घेता, की प्लॅन सँक्शन होण्याच्या आधी तुम्ही लोकांना सांगता, की आता आपला एमओयू झाला आहे, प्लॅन सँक्शनच्या स्टेजमध्ये आहे, तर तुम्ही घराच्या किल्ल्या आमच्याकडे द्या. तर तुमच्या स्वतःच्या कंपनीचा काय नियम आहे किंवा विचार तुम्ही करता साधारण? प्लॅन सँक्शन होण्यापूर्वी कधीच इमारतीचा ताबा घेत नाही बरं. किंवा डिमॉलिशही करत नाही. म्हणजे ताबाच घेत नाही तर हो, डिमॉलिशनचा विषय. डिमॉलिशनचा प्रश्नच नाही. अ, त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. बरं. आपल्याकडे 2 वेळा सँक्शन घ्यायला हां, लागतं. मी आता त्याच्यावरच येणार होतो. एक बेसिक सँक्शन असतं जो बेस एफ-एस-आय असतो. बरोबर. डीसी रूल्स प्रमाणे 1.1चा त्याचं प्रथम सँक्शन असतं आणि नंतर मग ॲडिशनल आपण जो टी-डी-आर वापरतो किंवा प्रीमियम एफ-एस-आय वापरतो आणि त्याच्यावरचं ॲन्सिलरी असं ते सँक्शन 2 असतं. बरोबर. अजून आपल्या महानगरपालिकेत ती व्यवस्था आली नाहीये की एकाच संपूर्ण वेळेला सँक्शन चालू आहे त्याच्यावर काम, पण अजून अस्तित्वात आलेलं नाही. नाहीये. पण नॉर्मली होतात हे सक्सेस. हां, तर काही सोसायटीज असं इन्सिस्ट करतात, की आम्हाला पूर्ण सँक्शन करा आणि मगच आम्ही ताबा देऊ. बरोबर. तर ॲट सम केसेस वी हॅव एक्सेप्टेड दॅट. बरं. की काही ठिकाणी आम्ही पूर्ण एफ-एस-आय खरेदी करूनच. शेवटच्या मजल्यापर्यंत बिल्डिंग सँक्शन करून मग डिमॉलिशनला गेलोय. पण मग वेळ तेवढा जास्त लागतो. बरोबर. पण जिथे इन्व्हेस्टमेंट मोठी आहे, बरोबर. जिथे एका एफ-एस-आयचं सँक्शन घ्यायलाच करोडो रुपये लागतायत आणि मग करोडो रुपयांचा टी-डी-आर घ्यायचा आहे. थोडक्यात तुमच्या बाजूला पण रिस्क आहे. जशी घराची अगदी आहे तशीच. नक्कीच आहे. दोन्ही अगदी बाजूला रिस्क. नक्कीच आहे. तर अशा ठिकाणी मग आम्ही बेस सँक्शन घेतो आणि देन वी कन्विन्स सोसायटी, बरं. वी कन्विन्स द लीगल ॲडवायझर ऑफ द सोसायटी, वी कन्विन्स द आर्किटेक्ट ऑफ द सोसायटी, की आम्ही एवढं सँक्शन म्हणजे ऑलरेडी वी आर इन्व्हेस्टिंग दिस मच. प्लस ॲट टाइम्स देन वी टेक अ टी-डी-आर अलोंग बरोबर. विथ फर्स्ट सँक्शन. म्हणजे मग ती अजून इन्व्हेस्टमेंट वाढते आणि देन वी डिमॉलिश अँड स्टार्ट कन्स्ट्रक्शन. पण याच्यामध्ये साधारण सोसायटीजमध्ये आता असं आहे, की जेव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंटला अप्रोच होता किंवा तुमच्या आता पुढच्या स्टेजला तुम्ही एंटर केलत. आता व्हेकेट केल्यानंतर साधारण किती अर्थात तो एरिया किंवा कालावधी? हां, अर्थात तो एरिया किंवा प्रोजेक्टच्या साइजवर डिपेंड करतो, की तो किती साधारण कालावधी लागतो? आम्ही एखादी 6,000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट असेल, 10,000चा असेल, तर साधारण काय तुमचं ड्युरेशन काय असतं? ह्याच्यामध्ये ना सोसायटीचा पण पार्ट इन्व्हॉल्व्ड आहे. इट इज म्हणजे फक्त डेव्हलपरवर हे डिपेंड नसतं. बरोबर. कारण प्लॅनिंग जे आम्ही करतो ते ऑफकोर्स प्रायर टू सँक्शनिंग होतं. बरोबर. कारण प्रत्येकाला आपापले युनिट कसे पाहिजेत त्या रिडेव्हलपमेंटमध्ये एका ग्रीडमध्ये शक्यतो काम होत नाही. होत नाही. जरी आम्ही खूप प्रयत्न करतो करायचा, तरी लोकं कन्विन्स होत नाहीत. कोणाचं मोठा, कोणाचा लहान असं थोडंफार हे होतंच. तर त्यातला जो वेळ आहे, तो थोडासा जास्त वेळ जातो बऱ्याच बरं. वेळेला. त्यानंतर एकदा ते झालं, की मग प्लॅन एकदा कॉर्पोरेशनला सबमिट केला, तो 1.5 ते 2 महिन्यात होतो. सँक्शन होतो. एक प्लॅन बेसिक आणि बरोबर. मग पुन्हा टी-डी-आरचा जो प्लॅन असतो, तो अनदर 2 अनदर. मंथ्स.
आणि प्रायर टू सँक्शनिंग आपल्याकडे बरेच अप्रुव्हल म्हणजे फायर जसे फायर आहे, गार्डन एनओसी आहे, तुमचं एलिव्हेशन सर्टिफिकेट आहे, डिमार्केशन करून घेणे आहे, झोनिंग सर्टिफिकेट झोनिंग घ्यायला लागतं का कॉर्पोरेशन कडनं, तर सर्च टायटल लागतो, बर लँड ॲक्विजिशन रिपोर्ट लागतो. बर हे सगळे प्री सँक्शन हो म्हणजे असाइनमेंट खूपच मोठं त्याच्यामध्ये हे आहे इन्व्हॉल्ड आहे. तर या सगळ्या गोष्टींना मग त्याच्यानंतर तयारी थोडक्यात लागते तो जो काय डिफाईन्ड कालावधी असेल येस त्याच्यामध्ये तुम्ही देता. हो. पण त्याच्यामध्ये नॉर्मल म्हणजे तुमच्या असं नाही, इन जनरल लोक पेनल्टी क्लॉज ठेवतात का? म्हणजे तुमच्या डिफाईन्ड वेळेत सगळ्या आयडियल कंडिशनला तुम्ही एंटर केलं सगळं आहे, परंतु तुमच्या काही बाजूनी डिले झाला तर लोक अशी नक्कीच. अपेक्षा करतात का? नक्कीच करतात. पेनल्टी क्लॉज असतो, टर्मिनेशन क्लॉज असतो. बर सगळे डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये या सगळ्या या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. अगदी साधारणपणे हा प्रश्न तुम्हाला विचारणं चुकीचं आहे, म्हणजे तुम्ही ज्या खुर्चीवर बसलात त्या, परंतु तुमचा एकंदरीत स्वभाव आणि तुमच्या कामाची पद्धत बघता लोकांना तुम्ही काय सांगाल, की हे क्लॉज तुम्ही अग्रीमेंटमध्ये खास घालाच. भले ते तुमचे ग्राहक असोत किंवा नसोत, पण रिडेव्हलपमेंट करणं म्हणजे स्वतःचं घर पणाला लावणं, स्वतःची वास्तू पणाला लावणं आहे. तर बाकीच्या गोष्टी मिळत राहतील या सगळ्या आहेतच. परंतु काय महत्त्वाचं आहे, की जे त्यांनी तिथे इन्सिस्ट केलंच पाहिजे, की ह्या क्लॉजचा समावेश असलाच पाहिजे. डेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये पेनल्टी क्लॉज नक्कीच असावा. बर टर्मिनेशन क्लॉज तो पेनल्टीच्या असावा. नंतर फॉलोड बाय टर्मिनेशन येतोच. फोर्स मेजरचा एक डिफाईन्ड क्लॉज असावा, बर की फोर्स मेजरमध्ये काय काय पकडावं हा प्रश्न जेव्हा पॅन्डेमिक होतं तेव्हा फार प्रकर्षाने अनेक केसेसमध्ये उद्भवलेला प्रश्न आहे. बरोबर तर तो एक डिफाईन्ड असावा. आर्बिट्रेशनचा क्लॉज हा 100% असायलाच त्याच्यात पाहिजे. असायलाच पाहिजे. तर असे हे क्लॉज सोसायटीच्या बाजूनी जर बघायचं झालं तर हे क्लॉज आहेत. आता अगदी महत्वाचे आहेत. रेराच्या माध्यमातून लोकांना थोडं सुरक्षा कवच मिळालंय का ग्राहकांना? म्हणजे तुमच्यासाठी ते जाचक आहे का आणि लोकांसाठी फायदेशीर आहे का? किंवा सगळ्यांसाठीच ते फायदेशीर आहे का? रेरा जेव्हा इम्प्लिमेंट झाला, म्हणजे रेराचं जेव्हा आगमन झालं, सगळ्या बांधकाम क्षेत्रामध्ये रेराच्या शिवाय पुढे जाता येत नाही. तर रेराच्या माध्यमातून लोकांना एक सुरक्षित वातावरण मिळालंय का? अगदी नक्की मिळालेलं आहे. अगदीच नक्की मिळालेलं आहे आणि रेरा हा अत्यावश्यक कायदा होता. कायदा होता, आहे. त्याच्यामुळे खूप गोष्टी स्ट्रीमलाईन या क्षेत्रामध्ये झालेल्या झाले. आहेत आणि रिअल एस्टेट जी ऑर्गनाइज्ड इंडस्ट्री व्हायला पाहिजे. आत्तापर्यंत नव्हती. या क्षेत्राला अजूनही आजही अनऑर्गनाइज्ड बरोबर आहे. क्षेत्र आहे. तर याला जे ऑर्गनाइज्ड इंडस्ट्रीचं स्टेटस डिसिप्लिन मिळायला पाहिजे. मॅनेज्ड स्टेटस. ते रेरा जर कंटिन्यू राहिला आणि लोक फॉलो करत राहिले, कायदा आज जेवढा स्ट्रिंजंट आहे तेवढाच राहिला, बर त्याच्यात लूप होल्स जर निघाले नाहीत तर नक्कीच ही डिसिप्लिन होईल इंडस्ट्री. आणि त्याचा खरंच फायदा होईल लोकांना. नक्की फायदा सादर होतोय नक्की पण फायदा आजही होतोय. 2017 साली का 16 साली रेरा आला मला वाटतं. बरोबर. त्यापूर्वीची रिअल एस्टेट इंडस्ट्री आणि आत्ताची. त्याच्यानंतरची म्हणजे इव्हन तुम्ही लिटिगेशनचं प्रमाण बघाल किंवा इतर कायदेशीर बाबींमध्ये अडकलेले प्रोजेक्ट्स वगैरे असं बघाल तर खूप तफावत जाणवेल. खरं. सक्सेस रेट खूप वाढलाय. पण रेराच्या कायद्याची खरंच अंमलबजावणी होते, म्हणजे तसा न्याय मिळतो लोकांना? हो, मिळतोय. कस्टमर्सला अजून थोडासा रिस्पॉन्स तेवढा अवेअरनेस नाहीये का लोकांना? नाही, अवेअरनेस आहे, पण प्रोसिजर फास्ट अजून करता येईल. बर त्या दृष्टीने थोडे प्रयत्न व्हायला पाहिजेत. परवाच मला वाटतं सुप्रीम कोर्टाने पण काही कमेंट्स केल्यात त्याच्यावरती, बर की रेरा कायदा चांगला आहे, पण तो अजून चांगल्या छान पद्धतीने इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. इम्प्लिमेंट व्हावा असं. म्हणजे थोडक्यात रेराच्या माध्यमातून सुद्धा लोकांना एक सुरक्षित अगदी नक्कीच दिलासा आहे. म्हणजे तुला सांगतो, की मुंबईला मी 2 प्रोजेक्ट्स करतोय. अगदी छोटे प्रोजेक्ट आहेत. 500 मीटरच्या पेक्षा छोटे प्लॉट आहेत. रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत. एक रिडेव्हलपमेंट, एक बंगलो डेव्हलपमेंट आहे. तर हा 500 मीटरचा जो प्लॉट आहे, तर 500 मीटर किंवा त्यापेक्षा कमी जर प्लॉट असेल, हो तर रेरा कायदा हा ॲप्लिकेबल नाहीये नाहीये. तिथे. बरोबर. तरी सुद्धा we were told, we were consulted and we were forced to go for RERA
बर आणि तिथे आम्ही रेरा सर्टिफिकेट घेतलं. बर दो इट इज नॉट ऍप्लिकेबल, कारण लोक तयार नाही आहेत, मानसिक तयारी नाहीये. अरे नॉन रेरा, रेरा सर्टिफिकेट प्रोजेक्टला नाहीये, तर इथे एक खरेदी अथॉरिटिसिटी करावी. येते थोडक्यात. पण म्हणजे खरंच चांगलं आहे, म्हणजे तुम्ही एवढ्या छोट्या प्लॉटमध्ये जिथं गरजेचं नाही तिथे तर सुद्धा रेरा तिथे देऊन सुद्धा लोकांना आम्ही तुम्ही. रेरा सर्टिफिकेट घेतलंय. पण आता रेराच्या माध्यमातून आम्ही आता तुमच्याशी बोलताना असं लक्षात येते की लोकांना न्याय मिळतोय, पण तुमच्या सारख्या लोकांना हे जाचक आहे का? रेरा अत्यावश्यक कायदा आहे आणि थोडंसं जरी त्याच्यात प्रोसिजरल पार्ट असेल तरी तो करावा आवडीने आणि मॅटिक्युलसली करावा. बरोबर. त्याचे फायदे खूप आहेत. ग्राहकांसाठी तर आहेतच, पण डेव्हलपरसाठी सुद्धा एक सिस्टीम डिफाईन्ड होतीये आणि आय एम फॉर इट. बरोबर. रेरा नक्कीच फायदेशीर असं आहे. आहे. एक सुरक्षित आणि हेल्दी ॲटमॉस्फिअर क्रिएट होतंय की अगदी जेणेकरून नक्की. तुम्हाला पण आणि ग्राहकांना अगदी पण एक नक्की. सुरक्षित अगदी नक्की. त्याच्यामध्ये रिझल्ट मिळू शकतो. रेराच्या पोर्टलवरती इफ इट इज अपडेटेड बाय डेव्हलपर, सामान्य माणसाला सुद्धा सर्व डिटेल्स उपलब्ध असतात. कोणीही तिथे चेक ऑनलाईन करू शकतो. लॉग इन करून चेक करू शकतो. खूपच चांगलं आहे. म्हणजे So, हे लोकांसाठी खूपच अगदी आश्वासक अगदी पद्धत आहे आश्वासक. की अगदी त्याच्या माध्यमातून फसवणूक सुद्धा टाळता येऊ शकते. नक्कीच. तर एक जाता एक प्रश्न विचारेन तुम्हाला मी, की लोक नॉर्मली रिडेव्हलपमेंटमध्ये किंवा नवीन इमारत घेताना सुद्धा नवीन बांधकाम होताना फसवणूक होते अजूनही लोकांची, आणि आता आजकाल तर रेराच्या माध्यमातून कमी झाला असेल तरी स्टील कधी-कधी अशा पद्धतीच्या घटना समोर येतात. त्याची काय कारणं असतात साधारण? म्हणजे लोकांची मानसिकता किंवा नियत खराब आहे किंवा काय, म्हणजे नक्की लोकं काय करतात? अनेक आणि प्रकारचे याच्यामध्ये मध्येच थांबवतो तुम्हाला. याच्यामध्ये सर्व बिल्डर किंवा डेव्हलपरच्या सगळ्या समाजाचंच नाव खराब होतंय. हो, पण समाजात अनेक प्रकारची लोकं आहेत. बरोबर. तर आमच्याही इंडस्ट्रीमध्ये मे बी असतील अशा पद्धतीचे लोकं. त्यामुळे अशा घटना अ, अधेमध्ये घडत असतात. पण ओव्हरऑल जसं मी मगाशी म्हणलो 2016 नंतर जर पर्सेंटेज डिफाईन केलं, प्रायर टू दॅट आणि आफ्टर दॅट, तर त्याच्यात तुम्हाला खूप मोठी तफावत दिसेल. आढळेल. आणि आमच्या आता असोसिएशन्स आहेत. क्रेडाई तर आहेच, नॅशनल असोसिएशन आहे. आमची पुण्यामध्ये एक मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना आहे. संघटना सुद्धा आहे. बरं. पुणे, मुंबई, नाशिक असा आमचा आता स्प्रेड आहे. तर त्या माध्यमातून सुद्धा आम्ही काळजी घेत असतो या सगळ्या प्रकारांना आळा बसावा, कुठेही गैरव्यवहार होऊ नये. होऊ नयेत ह्याच्यासाठी अ, आमची संघटना अगदी कार्य. बारीक लक्ष ठेवून काम करतीये. बरोबर. तर मेजर्स तर आपण घेतोय, पण समोर काही दिसतं ही घटना बरोबर. होताना. तर तसं टाळता येऊ शकतं. टाळायचा आता प्रयत्न चालू त्या आहे. दिशेला वाटचाल चालू आहे नक्कीच. आत्तापर्यंत आपण रिडेव्हलपमेंट आणि बाकीच्या गोष्टींवर बऱ्यापैकी चर्चा केली. आता तुमच्या ब्रँडवर आणि तुमच्या एकंदरीत आत्तापर्यंतच्या वाटचालीवर आपण थोडंसं येऊया. आत्ता सध्या तुमचे कुठे-कुठे, बरं त्याच्या आधी मला सुचलंय विचारायचंय, की तुम्ही भारताच्या बाहेर श्रीलंकेत पण एक प्रोजेक्ट केलाय. तर तो अनुभव कसा होता आणि ती संधी तुम्हाला कशी मिळाली होती? श्रीलंकेत अगदीच अचानक गेलो. माझे एक खूप सीनियर मित्र होते तिथे. त्यांच्या ग्रॅनाइटच्या काही कहाणी आहेत. बरं. पुण्यातलेच आहेत व्यक्ती, होते रादर, ते आता नाही आहेत या जगात. तर 2017 साली फोर्सफुली ते मला कोलंबोला घेऊन गेले. बरं. हां, आणि त्यावेळेला तिथली रिअल इस्टेट इंडस्ट्री बूमिंग होती बऱ्यापैकी. चांगलं वातावरण होतं रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये. अनेक देशाचे तिथे, म्हणजे अगदी अमेरिकेचे सुद्धा काही डेव्हलपर्स श्रीलंकेत बरं. काम करत होते त्यावेळेस. तर तिथे गेल्यानंतर एकतर त्या देशाच्या प्रेमात थोडंसं पडल्यासारखं झालं. बरं. हो. इतका सुंदर, आहे. सिनिक, बरोबर आहे. लोकं चांगली, अत्यंत सुंदर लोकं. आणि मग एकदा, दोनदा, 3, 4 वेळा चकरा झाल्या. विविध क्षेत्रातल्या लोकांना भेटलो. म्हणजे माझ्याशी संलग्न नाही अशा पण सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना बरोबर. भेटलो मी तिथे. अगदी थेट चार्टर्ड अकाउंटंटपासनं ते सरकारी अधिकाऱ्यांपासनं ते टॅक्सी ड्रायव्हरपर्यंत अनेक लोकांची चांगली भेट झाली. भेट झाली, संवाद झाले. आणि 1-2 ठिकाणी 2-3 ठिकाणी रादर प्रोजेक्टच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली सुरू.
आणि लँड ओनर बरोबर जॉईंट व्हेंचर हे होऊन अशा पद्धतीचा प्रोजेक्ट होतो. बर ही कन्सेप्ट श्रीलंकेमध्ये कुठे झालीच नव्हती. बर हां, तिथे जमीन खरेदी करायची आणि प्लॅन सँक्शन करून इमारत बांधायची बांधायची. हा कन्सेप्ट. तर ती तिथं मी त्यांना कन्व्हिन्स केलं तिथल्या लँडलॉर्डला, जी जागा मला आवडली होती त्या ठिकाणी आणि आय कुड कन्व्हिन्स देम आणि त्या पद्धतीने मग ते डॉक्युमेंटेशन करून तिथे पहिला प्रोजेक्ट चालू केला. आणि तो झाला. तो झाला. अगदी श्रीलंकेत मोठं फायनान्शियल नंतर क्रायसिस हो आला. हो आम्हाला 2-3 वेळेला मोठ्या क्रायसिस, एक बॉम्ब ब्लास्ट झाले सीरियल. हो 7-8 बॉम्ब ब्लास्ट एका दिवशी झाले. त्याच्यानंतर देश थोडा अस्थिर होता. त्याच्यानंतर मग एक पॉलिटिकल अस्थिरता होती. टर्मॉईल झालं. त्यावेळेला पुन्हा अस्थिरता आली आणि मग फायनान्शियल तर मेजर झालं. म्हणजे जी अजूनही तो देश त्यात इन्व्हेस्टमेंट आम्ही बघतोय. घेऊन गेलो होतो, ती इन्व्हेस्टमेंट्स एका दिवसात निम्मी झाली. बापरे. इतका इम्पॅक्ट तो मोठा होता. पण प्रोजेक्ट आम्ही तो पूर्णत्वाला नेला. 54 फ्लॅटची बिल्डिंग मी बांधली तिथे वा. आणि ती सुद्धा अगदी म्हणजे अ, अ, तिकडे आपल्याकडे जशा पेठा आहेत, तसं तिथे पेठा म्हणून एरिया म्हणतात. बर बर म्हणजे अगदी Heart टाउन of the गावात, हार्ट ऑफ द सिटी. तर अशा मार्केट प्लेसमध्ये माझी एकमेव ही टोलेजंग इमारत उभी आहे क्या बात. तिथे एक म्हणजे आज. मराठी व्यावसायिक माणूस सातासमुद्र पार जाऊन तुम्ही तिथं तुमचं एक कर्तृत्व आणि दाखवलं. रिलेशन्स एवढे की म्हणजे आम्ही जसं कॉर्पोरेशनमध्ये इथे जातो, अधिकाऱ्यांशी बोलतो, सगळ्या कामं करतो, त्याच पद्धतीने मी तिथे अगदी हक्कानी जायचो. आजही जाऊ शकीन कोणाचं काम बरोबर. असेल तरी. काही लोकांनी मदत म्हणजे आम्ही अ, त्यांचे भारतीय असूनही त्यांनी तेवढ्याच आत्मीयतेने आम्हाला तुम्हाला सहकार्य सगळा केलं. सपोर्ट केला. एक तुमच्यासाठी सुद्धा युनिक एक्सपिरियन्स होता, अगदी, की अगदी. एक अगदी. माइलस्टोन तुम्ही क्रिएट केलात. येस. खरंच तुमचं कौतुक आहे. आता आपल्या पुण्यातल्या आणि इतर तुमच्या जिथे-जिथे आता स्कीम्स चालू झाल्यात, मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे सोलापूरला तुम्ही काम कंप्लीट केलं. सोलापूरला एक प्रोजेक्ट मी केलाय. नाशिकला केलेलं आहे. नाशिकला एक प्रोजेक्ट केलेला आहे. म्हणजे पुण्याच्या बाहेर पण तुम्ही हातपाय पसरलेले आहेत असं हो, म्हणायला हरकत नाही. हो. आता सध्या पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जे तुमचे चाललेत प्रोजेक्ट, त्याच्याविषयी थोडे लोकांना माहिती दिलीत तर जे इच्छुक लोक आहेत, की ज्यांना साधारण तुमच्या ज्या एरियाज आहेत, जिथे लोक शोधतायत, तर या माध्यमातून लोकांना थोडेसे लीड्स मिळतील. तुम्हालाही त्याच्या पद्धतीने थोडासा अप्रोच लोक होऊ शकतील. तर अशा काही प्रोजेक्ट चाललेत त्याची थोडीशी माहिती देऊ शकलात तर फार बरं होईल. सुरुवातीला मी एक सगळ्या लिस्नर्सना अशी माहिती देतो, की आम्ही अगदी रिसेंटली गेल्या एक 6 महिन्यापूर्वीचा प्रोसेस असेल हा, बरं. की आम्ही A1 ग्रुप हे आमचं ब्रँड नेम जे 20 वर्षाचं होतं, बरं. त्याच्यात आता बदल केलेला आहे. बरं. फक्त ब्रँड नेममध्ये बदल केलेला आहे. आता आमची ओळख इथून पुढे युगम रिॲलिटी अशी असेल. लोकांनो युगम ऐका. युगम रिॲलिटी अशी ओळख आमची असणार आहे. A1 ग्रुपचं फक्त नाव बदललेलं बरोबर. आहे. दिस विल बी नाव युगम रिॲलिटी. कार्यपद्धती तीच, स्वभाव तोच, नाव कार्यपद्धती बदललं. तीच, सगळं लोक तीच, फक्त नाव बदललंय. फक्त नाव बदललेलं आहे. आणि आता पुण्यात म्हणशील तर कोथरूड, एरंडवणे, बरं. सहकार नगर, मुकुंद नगर, गुलटेकडी, हडपसर असे प्रोजेक्ट पुण्यामध्ये आता चालू आहेत. चालू आहेत. पुण्याच्या तर चारही बाजूला. येस. या पर्टिक्युलर एरियामध्ये कोणाची काही रिक्वायरमेंट असेल तर त्यांनी नक्कीच तुमच्यापर्यंत येतील. येस. आणि याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटचे आहेत का नवीन जागा खरेदी करून तुम्ही? बहुतांश रिडेव्हलपमेंट आहेत. बरं. मुकुंद नगरचा प्रोजेक्ट फक्त बँगलोर होता, त्याची डेव्हलपमेंट आहे. डेव्हलपमेंट होतं. बाकी सगळे बहुतेक रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट. पण मला एक असा प्रश्न विचारायचा आहे, की जेव्हा रिडेव्हलपमेंट होते, तेव्हा जुन्या लोकांना कुठे असुरक्षित वाटत नाही ना, की आता नवीन लोकं येतायत, तर त्याची तुम्ही काळजी घेता का? फंडिंग्सच्या बाबतीत त्यांना तसे कार्पस जनरेट करून देणं आणि त्यांना असं न वाटणं, की कसं असतं, कुठल्याही माणसाची मानसिकता असते. आपल्याकडे कुणी आलं, की ही माझी जागा होती, आता तो पण आलाय शेअर करायला. तर अशा पद्धतीच्या अनुभवातनं तुम्ही जुन्या ज्या लोकांना या माध्यमातून हा पण एक तुम्ही एक सांगा अनुभव, की जुन्या लोकांचं पण हित तेवढंच जोपासलं जातंय असं पण अगदी नक्की. त्याच्याबद्दल तुम्ही काय विचार करता? जुन्या लोकांना एकतर आमच्याकडनं कॉर्पस आणि बेटरमेंट हा त्या प्रोजेक्टच्या फिजिबिलिटी प्रमाणे दिला जातो.
पण जे नवीन मेंबर ऍड ऑन होतात हो. तर ते जेव्हा सोसायटी जॉईन करतात तेव्हा त्या लोकांकडनं पण काही फंड आम्ही गोळा करतो, बरोबर. जो स्पेसिफिक ह्या कामासाठी असतो आणि तो त्या सोसायटीला आम्ही देतो. जेव्हा बरोबर. मर्जर होतं त्या सोसायटीला फंड तो देतो. सो वी सी टू इट दॅट त्यांच्याकडे सिंकिंग फंड अशा प्रकारचा असेल जनरेट होतील. की त्यांचं सुरक्षित त्यांना वाटेल म्हणजे की भविष्यात. विथ न्यू मेंबर्स, कारण बहुतेक ठिकाणी दुप्पट संख्या होतीये. हो, हो. आज 20 आहेत तर नवीन इमारतीत 40-42 40 42 लोक होतात. बरोबर, तर त्यामुळे ते आवश्यक आहे बरोबर. आणि त्या पद्धतीचं प्रोव्हिजन आम्ही करता, फिजिबिलिटी मध्येच करून ठेवलेली असते आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन तंतोतंत आम्ही करता. करतो. आता सध्या जे तुमचे काम चालू आहे त्याच्यामध्ये साधारण लोकांना तुम्ही हे सांगा की 1 बीएचके, 2 बीएचके किंवा काय साधारण चालू आहे? सर्व प्रकारचे 1, 2, 3, 4 BHK पर्यंत अपार्टमेंट्स अपार्टमेंट्स आहेत. कोथरूड एरियात माझ्याकडे कोथरूड एरियात 1 BHKचं अत्यंत कमी प्रमाण आहे आता नवीन हो, इमारतींमध्ये. हो. तर आमच्याकडे स्पेसिफिक 1 BHK अपार्टमेंट कोथरूडमध्ये आहे. आता अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. कोथरूड एरंडवणे बरं. म्हणजे एरियामध्ये. आणि या साधारण या आत्ता जी तुम्ही आत्ता यादी दिलीत, साधारण किती कालावधीमध्ये या इमारती पूर्ण या होणार? या सगळ्या पुढच्या 2 ते 2.5 वर्षात पूर्ण होणार आहे. म्हणजे ज्यांना घ्यायचंय काही त्यांना आता काही एखादी इमारत माझी पुढच्या 6 महिन्यात होणार आहे, दुसरी वर्षभरात होणार आहे. तर या 2.5 वर्षात आता जे मी सांगितलं ते सर्व प्रोजेक्ट थोडक्यात लोकांना ब्रीदिंग पिरियड पण आहे थोडा अगदी नक्की, आणि अगदी नक्की. त्या पद्धतीने एखाद्याला लॉंग टर्म 2 वर्षात पेमेंट करायचं असेल तशा पद्धतीचं तशा प्रोजेक्ट पद्धतीचा सुद्धा. तुम्ही साधारण अशा कुठल्या अम्युनिटीज तुम्ही एसओपी तुमचा आहे की ज्या तुम्ही देताय आणि त्याच्यात लोकांना म्हणजे तुम्ही देताच कटाक्षाने, म्हणजे जनरल लोक जे देतात ते देतातच, पण असं काही तुमचं वेगळे पण तुम्ही ठेवलंय का? किंवा का जे नॉर्मल ड्यू कोर्समध्ये द्यायला पाहिजे सगळेजण देतात तेच तुम्ही देता? अभिजित, हल्ली ह्या रिडेव्हलपमेंटच्या इमारतींमध्ये एकतर सगळे छोटे प्लॉट स्टँड अलोन बिल्डिंग्स, त्यामुळे बहुतेक अम्युनिटीज या टेरेसवर द्यायला लागतात. बरं. अम्युनिटीज हो, हो. घरातले इंटरनल आहेत त्या आपण A+ ग्रेडचे सगळ्या गोष्टी देतो. बरोबर. तो विषय नाही आणि सगळेच देतात हल्ली. हो. म्हणजे त्या बाबतीत कॉम्प्रोमाइज हल्ली शक्यतो कोणी कोणी करत करत नाही. नाहीये. बरोबर. कारण कस्टमर तेवढा चाणाक्ष झालेला झालेलं आहे. आहे. बरोबर आहे. त्यामुळे ते कॉम्प्रोमाइज आता नाही राहिलेलं. बरोबर. किंवा मटेरियल सुद्धा वापरण्याच्या बाबतीत हल्ली शक्यतो कोणी म्हणजे कॉम्प्रोमाइज मला आठवतं लोक करत डायरेक्ट नाही. विचारतात तुम्ही लाल विटा वापरणार का सिफोरेक्स? अगदी अगदी. इथपर्यंत लोक घुसतात हो हो त्याच्यामध्ये. हो. म्हणजे तर त्यामध्ये कॉम्प्रोमाइज शक्यतो कोणी करत नाही. पण टेरेस अम्युनिटीज आम्ही सगळ्या प्रोव्हाइड करतो. टेरेसवरती गार्डन एरिया करू, वॉकिंग एरिया करू, बरं. छोटंसं स्टेज करून देऊ. बरं. त्याचं जिथे शक्य असेल तिथे अँफिथिएटर टाइप व्यवस्था करू. बरं. पॅन्ट्री असते, टॉयलेट टेरेसवर असतात. बरं. प्रकर्षाने खालच्या जे कॉमन एरिया असेल तिथे सोसायटी ऑफिस असतं. तिथे बरोबर. टॉयलेट ब्लॉक जे ड्रायव्हर्स किंवा बाहेरचे येणारे सर्व्हंटचे कामगार वर्ग त्या आहेत. लोकांसाठी व्यवस्था असते. बरोबर. अशा म्हणजे ज्या काही पद्धतीचं. रिक्वायर्ड आवश्यक गोष्टी सगळ्यात आहेत. महत्वाची एक गोष्ट सांगू, हो. आम्ही आता प्रत्येक बिल्डिंगची जी लिफ्ट आहे ती टेरेस पर्यंत नेतो. बरं. म्हणजे हा, पूर्वी म्हणजे बऱ्याच इमारतींमध्ये तसं नाहीये. कुठल्याही नाही, पूर्वीच्या इमारतींमध्ये ह्या नाहीच. पद्धत म्हणजे किंवा आताच्याही टेरेसच्या नाहीये. खालचा जो मजला आहे तिथंच येत हा, आताही नाहीये तसं. सगळेजण नाही करत. आम्ही त्यांना वरपर्यंत नेतो सो दॅट कुठलाही कार्यक्रम असेल, सिनियर सिटीजन असतील तरी ही खूपच they can म्हणजे reach. महत्वाची गोष्ट आहे जी सर्वसाधारणपणे कुठे अगदी आढळत छोटीशी आहे पण किती महत्वाची नाही. आहे. खरंच महत्वाची आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही आता जे तुमच्या प्रोजेक्टचं ब्रीफिंग केलं की ज्या ज्या ठिकाणी तुमच्या मुंबई राहिली आपली. मुंबईचं मुंबईच्या- सांगतो. मुंबईला आता अंधेरीचा एक प्रोजेक्ट आम्ही करतोय. बरं. छोटा, जे आपण बोललो मगाशी की जिथे रेरा आम्ही घेतलंय. हो. तसंच विलेपार्लेमध्ये एक प्रोजेक्ट आहे. बरं. तिथे 2-3 BHK अपार्टमेंट्स आहेत. आणि प्रभादेवीच्या एरियात एकदम एक क्रीम एरिया म्हणजे अगदी मुंबईतला. अगदी प्राईम एरिया अतिस्करवाडी. तिथे आम्ही एक आता ओपन प्लॉट आहे, रिडेव्हलपमेंट नव्हे. धुरू म्हणून फॅमिली आहे, त्यांचा प्लॉट आहे ओपन. तर ती बिल्डिंग आम्ही आता प्रभादेवीला करतोय. त्याची गंमत अशी आहे की तिथे आमचं 6 लेव्हलचं पार्किंग आहे आणि त्याच्यावरती रेसिडेन्शियल फ्लोअर आहे. बापरे. तर फर्स्ट रेसिडेन्शियल फ्लोअर पासून बरं. एक साइडला एका फ्लोअरला 3 फ्लॅट आहेत. तर 2 फ्लॅटला सी व्ह्यू आहे क्या आणि एका फ्लॅटला सिद्धिविनायक टेम्पल समोर क्या दिसतं. बात.
तर अशा पद्धतीचं लोकेशन ते आहे. म्हणजे खूपच 6 मजली पार्किंग आहे, म्हणजे 6 मजली किती मजली इमारत होणार आहे ही? ही 22 मजली इमारत. काय बात. मग आता त्याचं काम चालू आहे. आता सँक्शनिंगचा संचालित- प्रोसेस चालू ठीक आहे, आहे. म्हणजे आता चालू होईल. हो. म्हणजे थोडक्यात जे लोक बघतायत त्यांना मुंबईत सुद्धा जर काही पर्याय हवे असतील अगदी नक्की. विश्वासार्ह, अगदी नक्की. तर आजच्या माध्यमातून हे पण लोकांना कळायला हवं की मुंबईत सुद्धा सरांचं काम चालू आहे आणि तिथे सुद्धा तुम्ही त्याच्यात तुमच्या आवडीचा एखाद्या एरियामध्ये फ्लॅट बुक करू शकता. तर आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या एकंदरीत कार्यपद्धतीविषयी आणि एकंदरीत तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाविषयी खूप छान माहिती दिलीत आणि मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. तुमचं ट्रस्टेड ब्रँड आहे. जरी नाव चेंज झालं असलं तरी तुमची कार्यशैली, कार्यपद्धती आणि मानसिकता ही त्याच पद्धतीची आहे की जिथे लोकांचा भरवसा हा कधीही वाया जाणार नाही आणि तुम्ही Thank you. तशाच पद्धतीचं काम करताय. मित्रहो, आज संजय कणेकर सर आपल्याकडे आले. त्यांच्या बांधकाम क्षेत्रातल्या अनुभवांविषयी त्यांनी आत्ता भरभरून आपल्याला माहिती दिली आणि एखाद्या क्षेत्रामध्ये सचोटीने काम करणारी जी थोडी लोकं असतात त्याच्यामध्ये त्यांचं नाव अग्रगण्य आहे आणि घ्यावं लागेल. कारण आत्तापर्यंत मी त्यांना जवळून कार्यपद्धती त्यांची बघितलेली आहे. तर मी या माध्यमातून तुम्हाला खरंच आव्हान करीन की खरंच कोणाला जर पुण्यामध्ये किंवा त्यांनी आत्ता सांगितलेल्या कुठल्या भागामध्ये जर आपल्या स्वतःच्या वास्तूच्या लोक शोधत असतील तर एक समर्थ, चांगला आणि विश्वासार्ह पर्याय हा तुमच्यासमोर उभा आहे. तर आपल्या या संपूर्ण मुलाखतीच्या दरम्यान डिस्प्लेमध्ये सरांचा त्यांच्या चौकशी संदर्भातला जो नंबर आहे तो आपण डिस्प्ले करूच. तर खरंच तुम्ही त्याचा लाभ घ्या, त्याच्या सेवेचा आणि त्यांच्या कार्याचा अनुभव घ्या. एक छान आजचा भाग झाला. तुम्ही इथे आलात, तुमच्या संपूर्ण अनुभवाची इथे पोतडी खोललीत आणि बिल्डर कसा असावा आणि कसा असू नये याविषयी खूप छान माहिती दिलीत. तर परत एकदा मी तुमचे मनपूर्वक आजच्या दिवशी आभार मानतो आणि धन्यवाद. तुम्ही आज आलात आमच्या प्लॅटफॉर्मवर, तर खरंच तुमचे परत एकदा आभार. लोक हो, हरिओम. पुढच्या वेळेला अशाच नवीन आणि चांगल्या उपक्रमातल्या सहभाग असलेल्या लोकांशी, विशेष लोकांशी आपण कनेक्ट राहणार आहोत. तर परत एकदा पुढच्या एपिसोडमध्ये मी नवीन पाहुणे आणि नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येतोय. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.